विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, माझ्यात पोटेन्शियल खूप आहे. खूप पोटेन्शियल आहे. मला ड्रॉप घ्यायचंच आहे. नेक्स्ट इयर मी सीओईपी सारखं कॉलेज मिळवूनच दाखवतो. मी ते करू शकतोय. अरे पण तू मग यावर्षी का नाही केलंस? हा प्रश्न मी जवळ-जवळ 3 ते 4 मुलांना विचारलाय एकाच दिवसात. की पोटेन्शियल होतं, करू शकला असता, मग का नाही केलं? नाही, पण मला असं ड्रॉप घ्यायचंय. चुका झाल्या माझ्या. बर, किती पर्सेंटाइल पडलेत? 89 पर्सेंटाइलचा सुद्धा मुलगा होता याच्यात म्हणूया आपण. 89. वडिलांची एक इच्छा होती, सर 89 पर्सेंटाइल पडलेत, कॉलेज मिळेल ते घेऊया आपण. पण आई आणि मुलगा या दोघांची काय इच्छा होती? नाही, एक चान्स पाहिजे. 89 ला जे कॉलेज मिळेल तिथं प्लेसमेंट होणार नाहीये मनासारखी. हायर पॅकेज मिळणार नाहीये. बरोबर आहे ना? हायर पॅकेज मिळणार नाही, लक्षात घ्या. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ड्रॉप घ्यायचंच आहे. ड्रॉप घ्यायचंच आहे. मग सध्या काय चाललंय? मी तुम्हाला सांगतो. आता त्या स्टुडंटचं नाव वगैरे मी घेतलेलं नाहीये. आता कालचीच घटना आहे. फोन चेक केल्यानंतर माझ्या लक्षात आलं 3 तास, 4 तास, कधी-कधी 5-5 तास Instagram आहे. का रे? नाही सर, अजून अभ्यासाला सुरुवात कुठे झाली? अजून क्लास जॉइन करायचा आहे. क्लास जॉइन केल्यानंतर करणार ना मी अभ्यास. इथंच तर चुकतंय. इथंच तर गेल्या वर्षी हेच तर केलं ना. हेच केलं गेल्या वर्षी, की करू की अभ्यास. एक्झाम कुठे जवळ आली अजून. एक्झाम आल्यावर करू. 10वी तेच केलं होतं. शेवटच्या 2 महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क पाडले होते. बरं. आता ड्रॉप घ्यायचाच आहे. पण मी तुम्हाला सांगतो, अशा वेळेस माझ्या काही कंडिशन्स मी त्या मुलाला सांगितल्या. त्यानं ते मान्य केल्या. तरी मी त्या पालकांना जो सल्ला दिला तो तुम्हाला द्यायचा आहे मला. तुमच्या मनात पण हा विचार आला असेल तर ऑब्व्हियसली थंबनेल बघून तुम्ही इथं आलाय म्हटल्यावर तुमच्या मनात पण हा प्रश्न कदाचित येत असेल. मग पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉप घ्यायचा जरी मनात विचार आला आणि तुमचं पर्सेंटाइल 80 प्लस असेल, 75, 70 जरी असेल, तरी बाळांनो तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्या. भाग घ्या. स्पॉट राउंड म्हणजे लॉटरी असते, लॉटरी. लागू शकते तुम्हाला पण लॉटरी. बऱ्याच अशा लॉटरी लागलेल्या आहेत गेल्या वर्षी, त्याच्या गेल्या वर्षी. म्हणजे कमी पर्सेंटाईलला सुद्धा एखादी चांगली ब्रांच मिळालेली आहे. सीओईपी सारख्या कॉलेजमध्ये. अरे स्पॉट राउंडला काय हाजीर तो वजीर म्हणतो ना आपण. म्हणजे समजा एखादी ब्रांच पाहिजे. स्पॉट राउंडला 4 मुलं आलेत. इलेक्ट्रिकलच्या 2 जागा शिल्लक आहेत टॉपच्या कॉलेजेसमध्ये. पण अशी मुलं थांबलेत की ज्यांना इलेक्ट्रिकल नको आहेत. घेत नाहीत, ते सोडतात. मग तुमच्यापर्यंत तो चान्स आला तर ती इलेक्ट्रिकल जागा तुम्हाला मिळू शकते. पुन्हा रिग्रेट होईल. त्यामुळे ड्रॉप घ्यायचा आहे ना, घ्या. आता या क्षणापासून अभ्यासाला सुरुवात करा. ड्रॉप घेतलाय ना, आत्ताच अभ्यासाला सुरुवात करायची आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. आता काय माहितीये का, लक्षात घ्या. की समजून घेण्याचा प्रयत्न करा मी काय सांगतोय ते. मला ना मॅथ्सचं तुम्हाला टेक्स्टबुक ओपन करून दाखवायचंय. 11-12वीचं मॅथ्स पार्ट 2 डिफरन्शिएशन. ओके. पहिल्या पेज पासून आपल्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या पेज पासून सुरुवात करायची आहे. आणि मी तुम्हाला काय सांगतोय ते बघा. डिफरन्शिएशन हे पहिलं पेज. फॉर्म्युले वगैरे सगळे दिलेत, रूल्स वगैरे छान एक्सप्लेन केलेत, थेरम आहेत, पुन्हा फॉर्म्युले दिलेत. छानच, एकदम छान. आणि पेज नंबर आता जस्ट सिंपल चेन रूलचे प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत आणि पेज नंबर 8 वर मी आलोय. ओके. पेज नंबर मी 8 वरती आलोय आणि इथं मला दिसतंय लॉग. जरा बघा रे, मोठ्ठच्या मोठं न्यूमेरिकल मी करतो, थोडंसं झूम करतोय. ओके. लॉगच्या प्रॉपर्टीज वापरायच्यात. इंटू हे दिसतंय तुम्हाला? ओके. दिसलं तुम्हाला? दिसलं. हे न्यूमेरिकल दिसलं. आता मार्क्स ऍप्लिकेशन कडे जाऊया. मार्क्स ऍप्लिकेशन मध्ये मी तुम्हाला सांगतो, फर्स्ट टाइम ड्रॉपर. चला काहीतरी लिहूया आपण. ओके. हां, बरेच दिवस ऍप्लिकेशन वापरलंच नाहीये. ओके, सेव्ह अँड कंटिन्यू. टार्गेट 2027 म्हणूया आपण. ओके, रेडी टू प्रॅक्टिस डेली. ड्रीम कॉलेज, आय-आय-टी. बरं चला ठीक आहे. ओके. मार्क्स ऍप्लिकेशन सगळं पॅटर्नच बदललाय रे बाळांनो. काय सगळं वेगळंच आहे, वेगळंच आहे. नेक्स्ट. चला नेक्स्ट. ओके. अरे रे, वेलकम. प्रोसीड टू डॅशबोर्ड. ओके. व्हॉट इज द प्रायमरी मोड ऑफ प्रिपरेशन? चला सेल्फ स्टडी. नेक्स्ट. अरे सगळंच करायला लागतंय. त्याच्यापेक्षा एक्झाम गोल ओपन ओपन केलं असं झालं असतं तर बरं झालं असतं म्हणूया आपण. चला हे मी अगोदर प्रिपरेशन नव्हतं केलं बरं का, सॉरी, लक्षात घ्या. पण मला दाखवायचंय. त्याचे मी लॉगचं न्यूमेरिकल तुम्हाला दाखवलं ना, लॉगचं न्यूमेरिकल म्हणूया आपण. ते ॲज इट इज म्हणूया आपण. मॅथ्स ओके, डिफरन्शिएशन टॉपिकमध्ये जायचंय मला. ओके. एक्सप्लोर चॅप्टर्स, सेट, क्वाड्रॅटिक, डायमेन्शन, थ्री डायमेन्शनल फंक्शन,
स्ट्रेट लाईन, पॅराबोला, इलिप्स. ओके, इकडे पण काही टॉपिक आहे. डिफरन्सिएशन. याच्यात मी तुम्हाला सांगतो डिफरन्सिएशन मध्ये पॅरामेट्रिक वगैरे सगळे दिले. ऑल क्वेश्चन्स कडे जाऊया आपण. आणि या ऑल क्वेश्चन्स मध्ये ना मला तुम्हाला एक क्वेश्चन ओपन करून दाखवायचा आहे, अगदी सेम टू सेम. म्हणजे आपण आता जो बघितला ना क्वेश्चन, आहे तसा आहे तसा, काही चेंजेस नाहीयेत. आणि हे पण जास्तीत जास्त प्रश्न बघितले ना पुस्तकातलेच आहेत. मग ड्रॉप घ्यायचा आहे ना, पहिल्यांदा टेक्स्टबुकला महत्व द्यायचंय पहिल्यांदा. ओके, सापडलं बघा रे बानुगणी. ओके बघा, लॉगची प्रॉपर्टी वापरली. लॉग ई रेस टू 5x आहे. लॉग ई रेस टू 5x पुस्तकात काय होतं रे पुस्तकात? ओके, लॉग ई रेस टू 3x होतं. एक्झाम गोलला कोण आहे? लॉग ई रेस टू 5x. सेम टू सेम क्वेश्चन आहेत ना, सांगा बघू आहेत की नाही? आहेत. मग मला काय म्हणायचं आहे माहित आहे का, आता तुम्हाला ड्रॉप घ्यायचंच आहे ना, तर या वर्षी जेईवर फोकस ठेवू नका, सीईटी वरतीच ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टेक्स्टबुकला महत्व द्या, पुस्तकाला महत्व द्या. पुस्तकात कुठलाही एखादा सॉल्व प्रॉब्लेम किंवा एक्झरसाइज मधला केला की लगेच सीईटी मध्ये त्या टाईपचा प्रश्न विचारलाय का ते बघायचं. विचारलाय का ते बघायचं आणि त्याच बरोबर तो सॉल्व पण करायचा. म्हणजे ही स्ट्रॅटेजी मॅथ्सच्या बाबतीत पाहिजे. अख्खं पुस्तक सोडवायचं, मग पेपर सोपा जाईल. त्याचबरोबर फिजिक्स आणि केमिस्ट्री आम्हाला जमत नाही. केमिस्ट्री चला मी घेणार आहे. केमिस्ट्री मी घेणार आहे. पण तुम्हाला मी सांगू का, हा व्हिडिओ तुम्ही सकाळी बघताय, ऍक्च्युली बनवतोय मी रात्री. रात्री 10-11 वाजेपर्यंत पालक भेटायला येत आहेत. ओके, काउन्सिलिंगसाठी येत आहेत. बरं त्याचबरोबर मला सांगतो माझे जुने काही 10वीचे टॉपर आहेत, ते आता भेटायला यायला सुरुवात झालेली आहे. काय होतंय, जेईचा प्रयत्न केला, नाही जमलं 11वीत. आता वेळीच 12वीत सीईटीवर शिफ्ट झालं ना, तर ते फार बरं ठरतंय. तुमच्या बाबतीत कदाचित ते झालं नाही, म्हणून तुम्ही ड्रॉप घ्यायचा विचार करताय. मग तुम्ही अभ्यासाला आजच सुरुवात करायची. ड्रॉप घ्यायचं ना, सुरुवात करा. काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये पण भाग घ्या. ओके, स्पॉट राउंड पर्यंत प्रयत्न करा. नाही जमलं तर सुरुवात केली ना आपण. पण थांबा. असं नका करू बरं का. ड्रॉप घ्यायचा आहे, पण थांबा पहिला कुठलं कॉलेज मिळतंय ते बघू. तसं जर केलं तर काय होईल माहितीये का, की 2-3 महिने यातच निघून जातील. 2-3 महिने यातच निघून जातील आणि मग डिसेंबरच्या अटेम्प्टला चांगला अभ्यास होणार नाही. पण ड्रॉप घ्यायचा आहे ना, एक्झाम गोल तुमच्याकडे पाहिजे. डेली 2-2, 3-3 टेस्ट तुम्ही द्यायचे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे 5-5 प्रश्न सिलेक्ट करा. पण टेस्ट द्यायचे ऑक्टोबरपर्यंत पोर्शन तुमचा व्हायला पाहिजे. मग नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर एंड जरी ऑक्टोबर सप्पर एंड म्हणूया आपण, ऑक्टोबरचे 15 दिवस जाऊ देत म्हणूया आपण. म्हणजे ऑक्टोबरचे 15 दिवस, नोव्हेंबर पूर्ण, डिसेंबर असे 2 महिने मला फुल लेंथ टेस्टला मिळाले पाहिजेत. ओके. त्यावेळेस बाकीची मुलं क्रॅश कोर्स जॉइन करणार आहेत. तुम्ही आत्तापासून अभ्यास करणार आहे. आता रेग्युलर मुलं जर हा व्हिडिओ बघत असतील, तर मी तुम्हाला सांगतो, की मुलांच्यावर ही वेळ आलेली आहे. तुमच्यावर ती वेळ यायची नसेल, तर आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा. पुस्तकाला महत्त्व द्या. केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक लाईन टू लाईन क्वेश्चन सीईटीला असतात. मॅथ्स मधले किती दाखवू रे प्रश्न तुम्हाला? किती दाखवू? पुस्तकातलेच प्रश्न सीईटीत येतात, लक्षात घ्या. बरं, जेई लेव्हलचे प्रश्न यायला सुरुवात झाली. हो, सुरुवात झालेली आहे. पण सगळे जेईचे प्रश्न सीईटीत येत नाहीत रे. 10-12 असतील. पण 40 तर पुस्तकातले प्रश्न असतील ना, ते आपल्याला जमतील. मी तुम्हाला सांगतो. मग फायनल कन्क्लुजन काय? ड्रॉप घ्यायचंय? घ्या. अभ्यासाला मग आत्ता सुरुवात करा. Facebookला महत्व द्या. मॉक टेस्ट सगळे प्लॅटफॉर्म जॉइन करा. मी सांगतो इक्वेशन एक्स 398 आसपास मुलं 99 आहेत पर्सेंटाइल. त्यातले आमचेच 10-12 आहेत ऑफलाईनचे. मी आनंदाने सांगतो, की सरांच्यामुळं आम्हाला फायदा झालाय. बरं, दुसरी गोष्ट स्वयं फिजिक्स तिथं पण आपले टॉपर आहेत. ओके. गणित अंक तिथं पण आपले टॉपर आहेत, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल सर जे चांगलं आहे ते घ्या ना. हां, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आता ड्रॉप घेतलाय. तशी तुम्ही लाखो रुपये फी घातली होती. मग टेस्ट सीरीज प्रत्येकात जॉइन करायला काय हरकत आहे? टेस्ट सीरीज होईल तेवढा जॉइन करायचे तुम्ही. सगळ्यांच्या टेस्ट दिल्या पाहिजेत. ओके. इथंच चुकतंय. माझा अजून अभ्यासच झाला नाही. माझा अगोदर अभ्यास होऊ दे, मग मी टेस्ट देणार. चुकतंय. तुम्हाला ड्रॉप घ्यायचा आहे ना, मग सगळे YouTubeवर जेवढ्या टेस्ट सीरीज अवेलेबल होतील ना, त्या तुम्ही जॉइन करायच्या. हां, लेक्चर्स राहू दे, सगळं बघणं शक्य नाहीये. पण टेस्ट सीरीज जॉइन करायच्या आहेतच. फुल लेंथ टेस्ट. प्रत्येकाच्या टेस्टचा पॅटर्न वेगळा असतो रे. प्रत्येकाची ना विचार करण्याची गोष्ट वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक टेस्ट ह्या वेगळ्या असतात. समजा माझ्याकडे टेस्ट असतील तर एकसारख्या असू शकतात. बरोबर आहे. पण आम्ही टार्गेटचं सॉफ्टवेअर यूज करतो. बेस्ट आहे. त्यामुळे त्या टेस्ट रँडमली वेगळ्या येतात. पण समजा मलाच तयार करायचं सिलेक्ट करून, तर एकसारखीपणा होऊ शकतो. पण रँडमली प्रत्येकाच्या टेस्ट असल्या ना, कुणाची डिफिकल्टी लेव्हल जास्त असू शकते, कुणाची कमी असू शकते. या गोष्टी होऊ शकतात ना. मग चला, आई-वडिलांचा सल्ला इम्पोर्टंट असतो, लक्षात घ्या.
त्यांचा सल्ला या क्षणाला उपयोगी ठरतोय. मोठा भाऊ-बहीण असेल तो काय म्हणतोय? जर 89% ला चांगलं कॉलेज मिळालं तर घ्यायला काय हरकत आहे? ओके. 89चं 99 होऊ शकतं. ओके ना, पण 99.0 झालं तर सी मिळणार नाही. पी-आय-सी-टी सुद्धा मिळणार नाही. मग मिळणार कुठलं? मग व्ही-आय-टी, पी-सी-सी-ओ-ई. मग 89ला जाता जर व्ही-आय-टीचं जर तुम्हाला टेक ब्रांच ठेवायची कोर मिळत असेल तर? ओके. मग त्यातून चालत असेल तर म्हणजे विचार करा बरं का. कुठलीही गोष्ट मी माझ्या प्रत्येक काउन्सिलिंगच्या ड्रॉप घेणाऱ्या मुलाला सांगतो, तू म्हणशील ते. तुमचं डिसिजन फायनल आहे. तुम्ही म्हणाल तसंच म्हणूया आपण. तुमच्यावर आम्ही निर्णय लादणार नाही कुठला. पण तुम्ही जो निर्णय घ्याल, त्यानंतर मात्र आमच्यात स्ट्रिक्ट ॲक्शन असणार आहे. हां, ड्रॉप घेतला ना, मी सांगतो दिवाळी नाही, दसरा नाही, गणपती नाही, यात्रा-जत्रा नाही, मित्राचा बर्थडे नाहीये किंवा काका-मावशीचं लग्न नाहीये, मामाचं लग्न नाहीये, बारसं नाही, डोहाळे जेवण नाही, कुठलाच कार्यक्रम नाही. ओटी भरण पण. हे बी एका मुलाला विचारायचं, "जाऊ का?" "का?" "ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे." तर काही ओटी भरण्याच्या कार्यक्रमात तुम्ही करणार आहे सांगा बघू? किंवा ते कुणाच्या बारशात तुम्ही काय करणार आहे? घरातले बघतील, तुम्ही अभ्यास करा. ओके, जरा कठोर बोललो असेल, जरा थकलोय त्यामुळे आवाज पण तुम्हाला कमी वाटला असेल. ओके, पण आहे तुमचा अभ्यासात मला पुन्हा एनर्जी येणार आहे. चांगला मार्क मिळवून दाखवूया ड्रॉप घेतला तर. ऑल द बेस्ट.